साधारणतः आकर्षणाचा सिद्धांत किंवा द सिक्रेट्स ऑफ द मिलियनियर माइंड असेल, द सिक्रेट बुक असेल, त्याच्यानंतर रिचेस्ट मॅन इन द बेबीलॉन असेल, या सगळ्या पुस्तकांमधून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की या पुस्तकांमधले जे नायक आहेत किंवा रिच डॅड पुअर डॅड, रॉबर्ट कियोस्की यांचं जगातलं सेल्फ हेल्पवरचं सगळ्यात जास्त सुपरहिट सुपर डुपर विक्री झालेलं पुस्तक, या सगळ्यांमध्ये एकच गोष्ट लक्षात येईल तुम्हाला की एक प्रिन्सिपल सांगितलेलं आहे की धन कमवण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी तुमचं काम, तुमची मेहनत ही जितकी गरजेची आहे तितकाच तुमचं मनी माइंडसेट पण गरजेचं आहे. आणि हा मनी माइंडसेट जर जागेवर नसेल तर साधारणतः तुम्हाला अपेक्षित धन कमवता येणार नाही किंवा तुम्हाला खूप परिश्रमानंतर ते पैसे भेटतील, असं याचं प्रिन्सिपल आहे. यात एक फॅक्ट पण सांगितलं गेलेलं आहे की जगातली जी 2% श्रीमंत लोकांची संपत्ती आहे ती जर 98% लोकांमध्ये वाटून दिली तर पुढच्या 3 वर्षामध्ये हे 98% लोक पुन्हा गरीब होतील आणि जे 2% लोक ज्यांच्याकडनं ही संपत्ती घेतली गेली होती त्यांच्याकडे ती परत जाईल. कारण या 2% लोकांकडं मनी माइंडसेट आहे आणि आकर्षणाचा सिद्धांत या वेल्थ क्रिएशनसाठी खूप इफेक्टिव्हली वापरतात.